मुंबईकरांसाठी अनधिकृतपणे रॅपिडो ॲपच्या माध्यमातून बाईक सेवा दिली जात होती हे परिवहन मंत्री यांच्या लक्षात आल्यानंतर रॅपिडो कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असा इशाराही देण्यात आला। मात्र अद्यापही त्या कंपनीवर गुन्हा दाखल झालेला नाहीये। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। काल स्वतः प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी रॅपिडो ॲप या ॲपमधून आपल्यासाठी एक बाईक वेगळ्या नावाने बुक केली। ती बाईकही आली आहे। त्यानंतर त्या जो बाईक घेऊन आला होता त्याला स्वतः प्रताप सरनाईक जे आपले परिवहन मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की अद्याप तुमच्या कंपनीला अशा प्रकारे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जी आहे ती परवानगी देण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे अनधिकृतपणे अशा प्रकारे कंपनी सेवा कशी काय देऊ शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि हा व्हिडिओ प्रसार माध्यमांवर दाखवल्यानंतर आता त्या कंपनीने याची दक्षता घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। रॅपिडो ॲप जिथून बाईक बुक करण्यात आली होती ते ओपन करून बघूया। तिथून आता पुन्हा बाईक बुक केली जाऊ शकते का, तर आता तिथे आपल्याला बाईकचं ऑप्शन दिसतंय। अजूनही त्यांनी बाईकचं ऑप्शन ठेवलेलं आहे। नरीमन पॉईंट इथे जर मला जायचं असेल तर मला बाईक सेवा दिली जाते का ते आपण पाहूया। आता नरीमन सेवेसाठी तर आता आपण पाहू शकतो की इथं फक्त त्यांच्या ॲपमधून केवळ टॅक्सी बुक केली जाऊ शकते। त्यामुळे त्यांनी बाईकचे जे ऑप्शन होतं काल स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत खुलासा केला किंवा याबाबत त्यांनी सत्य समोर आणलं की या प्रकारे ही कंपनी जी आहे ती अनधिकृतपणे बाईक सेवा देत आहे। त्यामुळे आता या कंपनीने बाईकचा जो ऑप्शन आहे ते सरळ कॅन्सल केलेलं आहे। बाईकचा ऑप्शन तिथं दिसत असलं तरी पण जर तुम्ही त्याला सिलेक्ट कराल तर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथं टॅक्सीनेच जाण्यासाठी जे आहे ते पुढचं ऑप्शन आपल्याला असलेलं पाहायला मिळते। त्यामुळे आता कुठेतरी या बाईक कंपनीने जो आहे तो धसका घेतलेला आहे आणि जे ऑप्शन अनधिकृतपणे जी सेवा प्रवाशांना मुंबईकरांना दिली जात होती ती आता बंद करण्यात आलेली आहे। कॅमेरामन सुनील सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।